हे आपलं सावित्री नदीचं क्षेत्र आहे. झाडा झुडपांमधून आपण मासेमारी करतोय. जबरदस्त. हा बघा मित्रांनो, हा बघा कसा उड्या मारतोय. काकांची पूर्ण मूठ भरेल एवढा हा कोलीम आहे मित्रांनो. हा बघा जबरदस्त असा लाल लाल तुम्हाला हा कोलीम दिसत असेल पकडलेला आहे. बघा बराचसा कोलीम मित्रांनो आपण पकडलेला आहे. बघा जबरदस्त सुपर. मित्रांनो, कोकण म्हटलं की आपल्या नजरेसमोर अनेक गोष्टी येतात. मग तो कोकणातला निसर्ग असू दे, कोकणातील पर्यटन असू दे किंवा कोकणात केली जाणारी भातशेती असू दे. पण ह्या सोबतच अजून एक गोष्ट प्रकर्षाने आपल्या समोर येते, ती म्हणजे कोकणात केली जाणारी पारंपरिक मासेमारी. आणि याच पारंपरिक मासेमारीचा एक प्रकार आज आम्ही तुम्हाला या व्हिडिओमार्फत दाखवणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सगळ्यांच्या लाडक्या व हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत कोकणातील एक पारंपरिक मासेमारी करायला, ती म्हणजे कोलीम पकडणे. जे बारीक प्रॉन्स असतात ते कसे पकडले जातात, कोलीम कसा पकडला जातो ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपल्यासोबत आज इथे आहेत शांताराम काका, रविदादा आहे आपला, आणि प्राजू सुद्धा आहे आपल्यासोबत. हे आमचे नवखे मच्छीमार. आणि आपण आता खजनाच्या इथे आलेलो आहोत. आपलं जे सावित्री नदीच्या इथलं कांदळवनाचं क्षेत्र आहे तिकडे आपण आता आलेलो आहोत. तर मित्रांनो, हे बघा आपल्या शांताराम काकांच्या हातात ते जाळं आहे कोलीम पकडण्याचं. हे बघा, हे बारीक जाळं असतं नेटचं. तर हे आहे, आणि आपण टोपली वगैरे सुद्धा आणलेली आहे. आणि प्राजू इकडे, आणि आपण आता इथे आतमध्ये आता शिरणार आहोत. हे बघा मित्रांनो, इथून आपण आता आतमध्ये शिरतोय. हे खजनाचं क्षेत्र आहे पूर्ण. पूर्ण गर्द झाडी आहे सगळीकडे कांदळवनातील, आणि वाट काढत काढत आपण जातोय मित्रांनो. एक नवखा मेंबर मित्रांनो आम्ही आज आमच्या जोडीला आणलेला आहे, ते म्हणजे प्राजक्ता. चला लवकर. कसे चालतायत आमचे नवे मेंबर, अलट डुलट ते मस्त. तर मित्रांनो, हे आपलं सावित्री नदीचं क्षेत्र आहे. हे बघा दूरवर पसरलेलं. आणि मित्रांनो, इथे आपण आता कोलीम पकडायला सुरुवात करणार आहोत. काही माणसं धडपडत येतात आहे तिकडून. ते बघा आपल्या शांताराम काकांच्या हातात ते कोलीम पकडण्याचं जाळं आहे. मित्रांनो, आपण आता हे जाळं सोडवतोय. आपण ही पहिली फेरी सुरुवात केलेली आहे मित्रांनो. आणि हे बघा खालच्या साईडनी शांताराम काका आहेत नदीच्या साईडनी, आणि वरच्या साईडनी आपला रविदादा आहे. पहिल्या फेरीत थोडासा कोलीम आपल्याला भेटलेला आहे. कचरा पण बराचसा आलेला आहे पानांचा वगैरे त्याच्यात. ही सगळी जी झाडं आहेत आपली इकडची आजूबाजूची, त्या पानांचा कचरा सुद्धा इकडे बराचसा येत असतो जाळीमध्ये. हे बघा मित्रांनो, पहिल्या फेरीमध्ये आपल्याला एवढा कोलीम भेटलेला आहे. ठीकठाक भेटलाय, म्हणजे ह्याच्यापेक्षा बराचसा जास्त भेटतो मित्रांनो. ते आपण पुढे बघूयात पुढच्या फेऱ्यांमध्ये आपण किती कोलीम पकडतोय ते. ही दुसरी फेरी मित्रांनो आपण सुरुवात केलेली आहे कोलीम पकडण्याची. झाडा झुडपांमधून आपण मासेमारी करतोय. रविदार इकडून अक्षरशः झाडाच्या खालून गेलाय मित्रांनो. हा कोलीम बघा मित्रांनो कसं उड्या मारतो इथे पुढं. बघा दुसऱ्या फेरी अखेर मित्रांनो आपल्याला हा थोडासा कोलीम भेटलेला आहे अजून. पुढच्या फेरीला मित्रांनो आपण आता सुरुवात केलेली आहे. हा बघा बराचसा कोलीम मित्रांनो इकडे ह्या साईडला. हा बघा आपण हे जेव्हा जाळं ओढतो आणि नंतर उचलतो, त्यानंतर आपल्याला
तो कोलिम एका ठिकाणी जमवावा लागतो जाळ्यामध्ये. जे आता रविदा आणि शांताराम करतायत. पाणी मारून मारून त्याला थोडंसं जवळ एका ठिकाणी जमवावं लागतं. आणि बारीक नाही करतो असाच. या फेरीमध्ये मित्रांनो आपण बघूया आपण किती कोलिम पकडलाय. अब बघा, तरी बऱ्यापैकी आला या फेरीला. पुढची फेरी मित्रांनो आपण आता सुरुवात केलेली आहे नव्या दमाने. इथे थोडाफार कोलिम दिसतो मित्रांनो, हा बघा. हो, इथे तुम्हाला स्पष्ट दिसत असेल किती उड्या मारतो ते. किती मेहनत करावी लागते दोघांना मित्रांनो हे जाळं ओढताना. आणि कोलिम पण ह्या फेरीला थोडा बरा वाटतोय. बघूया आपल्याला किती भेटतोय या फेरी अखेर. तरी बऱ्यापैकी या फेरीला मित्रांनो कोलिम भेटलेला आहे. मित्रांनो खूप दमायला होतं हे जाळं ओढताना, कारण पाण्याच्या फोर्समध्ये आपल्याला ते खेचावं लागतं. आणि खास करून जो वरच्या साईडला असतो त्याला चिखलातून चालावं लागतं या साईडने, तर तिकडचा माणूस जास्त थकतो. जवळा सुद्धा बोलतात मित्रांनो काही ठिकाणी. आणि काकांचं म्हणणं आहे की जाडा कोळीम आहे जो चांगल्या क्वालिटीचा असतो असं बोललं जातं. बरोबर ना का? म्हणजे जाडा कोळीम जो असतो ना मित्रांनो, जवळा इन शॉर्ट, तो चांगला असतो, क्वालिटी त्याची चांगली असते, तो लगेच खराब होत नाही. आणि जो बारीक कोळीम असतो ना मित्रांनो, तो थोडा लवकर खराब होतो, त्याची क्वालिटी एवढी खास नसते. तर आपण आता पुढची फेरी बघूया, चला. ही कोकणातली मासेमारी दाखवण्याचा, पारंपरिक मासेमारी दाखवण्याचा मित्रांनो आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय इकडे. आणि इथे थोडी काही माणसं अशी टाइमपासला पण येत आहेत मागून, अशी चालत मगरीसारखी. पण दादा याचं असं काय समा असतो का की बाबा ह्या दरम्यानच कोलिम भेटतो वगैरे असं? म्हणजे कधी असतो याचा नॉर्मली समा? म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या नंतरच येतो, गरमीतच येतो की कसं काय? कधी आता भांगचा येत, आता जोराचा येतो. अच्छा, भांगचा म्हणजे मोठ समा, म्हणजे तेव्हा पाणी जास्त भरत नाही. ज्वारचा म्हणजे जेव्हा जास्त पाणी भरतं तेव्हाचा. पहिला मोठ समायला यायचा, आता जोराचा पण येतो असं आहे ना? बरोबर. मित्रांनो पुढच्या फेरीला आपण सुरुवात केलेली आहे परत एकदा. आणि खूप सुंदर असं हे चित्र आहे सगळीकडे. सावित्री नदीचं खूप मोठं असं पात्र, आणि त्या पात्रात आपण ही मासेमारी करतोय मित्रांनो. बराचसा कोलिम लागतोय मित्रांनो. हे बघा, जबरदस्त असा उड्या मारतोय सगळीकडून. हा बघा, हा बघा, हा बघा, इकडे बघा, ह्या साईडला सुद्धा बघा, जबरदस्त. हे बघा, हे बघा, जबरदस्त. हा बघा मित्रांनो, हा बघा कसा उड्या मारतोय, सुपर. आता खरी मजा आली या फेरीमध्ये. बऱ्यापैकी कोलिम आलेला वाटतोय मित्रांनो. आणि आता काकांचं आणि दादाचं म्हणणं आहे की आता हळू आपल्याला कोलिम भेटायला लागलाय, जवळ भेटायला लागलाय. तर पुढे बघूयात, आता उत्सुकता अजून वाढली आहे त्यांच्याकडून हे ऐकल्यानंतर. तर पुढे बघूयात आपल्याला अजून किती कोलिम मित्रांनो भेटतोय ते. मित्रांनो आता एक नवीन माणूस आपण इथे ठेवलेला आहे जरा कचरा काढायला, आणि तो त्याचं काम योग्य रीतीने करतोय. म्हणजे जवळात आपण म्हणजे कोलिम पकडताना जो कचरा आपल्याला भेटतोय तो कचरा काढायला. आणि मस्त कोलिम ह्या फेरीला मित्रांनो भेटलेला आहे. बघूयात किती भेटलाय तो आता. हे बघा मित्रांनो, ह्या फेरीमध्ये आपण एवढा सारा कोलिम पकडलेला आहे. हे बघा, हा बघा मित्रांनो, एक मासा सुद्धा भेटलाय. आणि खूप बऱ्यापैकी कोलिम मित्रांनो या फेरीमध्ये आपल्याला भेटलेला आहे. हा बघा, जबरदस्त. हे बघा, चला पुढच्या फेरीला मित्रांनो आता परत सुरुवात केली आहे. बघा, हा बघा, जबरदस्त 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 काय उड्या मारतोय बघा, मस्त. हा बघा मित्रांनो, हा बघा, मस्त. हा बघा मित्रांनो, आणि वरच्या साईडने आपला रविदादा आणि खालून आपले शांताराम वगैरे खेचतायत. आणि हा बघा कोलिम बघा काय उड्या मारतोय.
मजा येते पकडायला सगळं. हा बघा जबरदस्त जबरदस्त जबरदस्त. मजा येते. हे बघा मित्रांनो, या फेरी अखेर आपण एवढा कोलिम पकडलेला आहे. हा बघा, हा बघा काकांची पूर्ण मूठ भरेल एवढा हा कोलिम आहे मित्रांनो. हा बघा जबरदस्त. अजून थोडासा बाकी आहे त्याच्यात. हे बघा, हा अजून जवळजवळ ती मूठ भरेल एवढा हा कोलिम आहे. खूप सुंदर असा हा निसर्ग. ही सावित्री नदी, हे आपलं कोकण, आणि ह्या सावित्री नदीच्या तीरावर केली जाणारी ही मासेमारी. आणि खूप जवळ लागायला लागलाय मित्रांनो, कोलिम लागायला लागले असं दोघं जणही म्हणतात आहे. आणि खूप मजा सुद्धा येते कोलिम भेटतोय त्यामुळे. हे बघा, इकडे खाली लागतोय, इकडे वरती लागतोय. आणि खूप मित्रांनो हे वजन सुद्धा असतं ओढायला, कारण पाण्याच्या फोर्सने ते दोघांनीच खेचत घेऊन जावं लागतं. हा बघा एवढा आला बघा, जबरदस्त. हा बघा, हा बघा, हे बघा. आता सगळेजण मिळून मित्रांनो तो कचरा काढतायत. हे बघा मित्रांनो, आपण तिथून मागून सुरुवात केली हा जवळा पकडायला, हा कोळीम पकडायला. तो झाड आहे त्याच्यासुद्धा खूप पुढे होतो, आणि तिथून आपण आता कोलिम पकडत पकडत पागत इथपर्यंत आलेलो आहोत. आणि अजून आपल्याला बरंच तिकडे पुढे जायचं आहे मित्रांनो. ते झाड शेवटचं दिसतं, त्याच्याही पुढे आपण जाऊ कदाचित. हा जबरदस्त असा जवळ मित्रांनो आपण आत्तापर्यंत पकडलेला आहे. आणि हा ह्या फेरीतला पकडलेला जवळा, पकडलेला कोलिम. हा बघा जबरदस्त, किती सारा कोलिम मित्रांनो आपण पकडलेला आहे. पुढच्या फेरीला आपण सुरुवात केलेली. हा बघा, हा बघा जबरदस्त असा लाल लाल तुम्हाला हा कोलिम दिसत असेल मित्रांनो. हा बघा, इकडे सुद्धा उड्या मारतो. हा बघा, बऱ्यापैकी आहे, मस्तच आहे एकदम. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा लाल लाल असा हा कोलिम, पण बारीक आहे मित्रांनो असं दादाचं म्हणणं आहे. हा बघा मित्रांनो, किती सारा कोलिम पण पकडलेला. हा बघा जबरदस्त. मित्रांनो ह्या फेरीमध्ये पण बराचसा कोलिम मित्रांनो आपण पकडलेला आहे. हा बघा जबरदस्त, सुपर. काकाने आता टाकलाय टोपलीत. हा बघा दुसरा. हा आतापर्यंत आपण 5-6 फेऱ्या आपल्या झाल्या असतील, आणि जवळजवळ आपली टोपली अर्धी भरलेली आहे मित्रांनो. हे बघा, परत सुरुवात केलेली आहे, आणि परत जबरदस्त कोलिम लागायला आपल्या सुरुवात झालेली आहे. बघा बघा किती उड्या मारतोय बघा. आणि जाडा कोलिम आहे मित्रांनो, एकदम जाडा असा हा कोलिम. हे बघा, हे बघा जबरदस्त जबरदस्त, लगेच थकायला होतं. हा बघा, हा बघ जबरदस्त, सुपर. मित्रांनो आता राजू आपली कोलिम टाकते उचलून जाळ्यातून. तिचं म्हणणं आहे की मला सुद्धा एकदा ट्राय करू दे. हा बघा मित्रांनो, हा दुसरा वाटा कोलबाचा. आपली कोळीनबाई तिसरा वाटा पण आपला टाकते टोपलीत मित्रांनो. जबरदस्त जबरदस्त, बराचसा कोलिम आपल्याला आता भेटतोय मित्रांनो. सुरुवातीला थोडा कमी भेटला, पण आता मस्त आहे की भेटायला सुरुवात झालेली आहे. आणि खूप जाडा सुद्धा आहे ना. इथे हा थोडा ते बारीक आहे ना, आणि हा जाड आहे. आणि जाडा कोलिम क्वालिटीला चांगला असतो. चला पुढच्या फेरीला मित्रांनो सुरुवात करूया. इकडे जाम आहे, तिकडे जाम आहे, असं नुसतं बोलणं चालू आहे, आणि आपण सुद्धा लवकरात लवकर पुढे जाऊ. हा बघा, हा बघा, हा बघा, हा बघा, बारीक कोलिम आहे मित्रांनो, पण जबरदस्त असा लाल भडक असा कोलिम आहे मित्रांनो. हा बघा, पूर्ण लालसर असा कोलिम, पण बारीक आहे, पण बऱ्यापैकी भेटलेला आहे आपल्याला. मस्तच आहे बघा, एवढा पूर्ण भरून जाळा आपल्याला भेटलेला आहे. आणि आपण आता हा आपल्या टोपलीत टाकूयात मित्रांनो. हा बघा, हो सुपर, मस्त जबरदस्त. बघा हा थोडा वाईट आहे, जो मोठा आहे, आणि हा थोडा लालसर आहे मित्रांनो, जो बारीक आहे. चला पुढची फेरी मित्रांनो, पुढची फेरी.
प्रत्येक फेरी अखेर एक उत्सुकता वाढत जाते की ह्या फेरीला आपल्याला किती भेटतंय, ह्या फेरीला आपल्याला किती कोलिम भेटणार आहे, त्याची उत्सुकता खूप लागलेली असते. आणि ही पुढची फेरी आपण मित्रांनो आता सुरुवात केलेली आहे. चला बघूयात ह्या फेरीला आपल्याला किती भेटतं ते. तर बघा ह्या फेरीला इथे सुद्धा जबरदस्त असं कोलिम उड्या मारतोय मित्रांनो. हे बघा, हा बघा जबरदस्त. वरच्या साईडनी मला वाटतं थोडा बारीक आहे ना, आणि खालच्या साईडनी थोडा जाडा कोलिम आपल्याला भेटतं मित्रांनो. खूप अनुभव आपल्या गाठीशी असलेले ही आपली मंडळी रविदा आणि आपले शांताराम गाव, वर्षानुवर्षे त्यांनी ही मासेमारी केलेली आहे. हा एक प्रकार आहे कोलिम पकडण्याचा. त्यासोबतच आपण बोईरीचे मासे, बोईटचे मासे सुद्धा पकडतो, खेकडी सुद्धा पकडतो. तर ह्या बऱ्याचशा गोष्टी त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या आहेत, करत आलेले आहेत ते. आणि त्यातीलच हा एक प्रकार. आत्तासुद्धा शांताराम काकांचं तर वय खूप जास्त आहे, 70च्या आसपास, दादाचं पण 60पर्यंत आहे. पण अजूनसुद्धा त्यांचा उत्साह खूप कायम आहे ह्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये, आणि आवड त्यांची कायम आहे. ह्या फेरीमधला हा कोलिम हा बघा, डायरेक्ट आपण टाकतोय थोडा एका साईडलाच ठेवतोय आपण. जो बारीक कोलिम आहे, जो लालसर आहे तो मित्रांनो, हा बघा. ह्या फेरी अखेर आपल्याला केवढा कोलिम भेटलेला आहे मित्रांनो, जबरदस्त. आता तो टोपला एका साईडला झुकला जातोय वजनाने. ज्या साईडला मित्रांनो कोलिम असतो त्या साईडला तो जाळा खेचत जावा लागतो, पायाला लागतो आपल्या तो कोलिम पकडणाऱ्यांच्या. इकडे उड्या मारायला लागलाय बराचसा वरच्या साईडला, म्हणून दादानी वरच्या साईडला खेचला तो जाळा. आणि जर मित्रांनो बघितलं तर किती ताजा आणि फ्रेश असा हा कोलिम. आणि ही शेवटची फेरी मित्रांनो आपण आता ओढतोय. शेवटच्या फेरीत मित्रांनो आपण बघूयात किती कोलिम आपण पकडलेला आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी भेटलेलं आहे. हा का. तर मित्रांनो आपली ही शेवटची फेरी आता आपण केलेली आहे, आणि आपण अर्ध्या टोपलीपेक्षा जास्त असा कोलिम जवळा पकडलेला आहे मित्रांनो. आणि आपण जास्त वेळ ही मासेमारी नाही केली, जवळजवळ अर्धा तासात आपण ही मासेमारी केली. 8-10 फेरे आपण ओढले. तर मित्रांनो कोकणातील पारंपरिक मासेमारीचा हा प्रकार, कोलिम पकडण्याचा हा प्रकार आम्ही तुम्हाला थोडक्यात इथे दाखवण्याचा प्रयत्न केला. तरी आम्ही फक्त अर्धा तासाचा हा कोलिम पकडला, आणि जवळजवळ अर्ध्या टोपल्यापेक्षा जास्त म्हणजे 60 ते 70% हा टोपला भरलेला आहे. आणि खूप मजा आली ही मासेमारी करताना. तर तुम्हाला सगळ्यांना हा संपूर्ण व्हिडिओ कोलिम पकडण्याचा, जवळा पकडण्याचा कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून सांगा. भेटूया पुढच्याच अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद, बाय.